त्यांच्या ऑफरकडे कसं बघताय? ते म्हणतायत की या तुम्ही सोबत. असं आहे की माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मत धोरणाच्या संदर्भातली वेगळी. आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या उलट संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे. जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री ज्यांना अरेस्ट करून तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेतली, याच्या पाठीमागं केंद्रीय नेतृत्वाची केंद्र सरकारच्या सहभाग असल्याचं हे होऊ शकत नाही. याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास, ज्या व्यक्तीचा, ज्या धोरणाचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत सोडा राजकीय हे माझ्याकडनं कधी होणार नाही. त्यांनी तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले. ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या. मी हे म्हणलं की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला ती आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या विरुद्ध, त्यांचंच एक स्टेटमेंट मी असलं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. त्याच्या एका ते दोन धर्मीय समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दृष्टीने घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी त्या आमचे सहकारी असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आणि 4थ्या टप्प्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा? असं आहे की जे काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात. त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ही त्यांची अस्वस्थता ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात. तेलंगणामध्ये बोलताना अमित शहा असं म्हणाले की मुस्लिमांचं आरक्षण आम्ही रद्द करू आणि SC, ST आणि ओबीसीचं आरक्षण आहे ते वाढू. मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसने या इतर समाजावर अन्याय केला असे भूमिका त्यांनी. काय मला काही समजत नाही. SC, ST यांचं आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा विरोध नाही, आवश्यक कुणाच्याही संबंधीचा. पण एखाद्या समाजाच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली? प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असतात, ते देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचं हा जर विचार करायला सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल. ते प्रधानमंत्री असोत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री असो. सर, 3ऱ्या टप्प्याचं मतदान झाले. राज्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ होते, अगदी बारामती, माढा. कसं बघता रिझल्ट? कसं एकदम निर्णायक टप्पा होता? बघूया आता काय होतं.
11 वर्षांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. 5 पैकी 2 जण हे निर्दोष आहेत, पण 3 जण जे होते त्यांना निर्दोष सुटका केलेली आहे. आता कोर्टाचा निकाल द्यायचो. इतकी वर्ष लावली यावेळेस आम्ही लोक अस्वस्थ होतो. पण ठीक आहे, निदान काहीतरी निकाल त्यांनी दिला. त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षा झाली असं तुम्ही म्हणता. दोघांना दोषी धरलं, जन्मठेप दिली. हा ठीक आहे, आता हा न्यायदेवतेचा निकाल आहे. पण काहीतरी दाभोळकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय द्यायला. तुम्ही मुख्य सूत्रधार मोकळं सोडलाय, पण सर मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली. हे कसं? त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं. की जर तुम्ही म्हणता सूत्रधार सुटली असती तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मांडावी. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानांशी वेगळे, परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधीच जाणार नाही. व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले. काय की पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खूपदा पार्लमेंट संस्थेवर चहाला वगैरे एकत्र बसतो. ते म्हणजे सगळे तिथं आम्ही पक्ष बघत नाही आणि त्यावेळी लोक भेटतात एकमेकाला. जर तुमच्या त्या विधानावरती अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. असं त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही, कारण कसं आहे की राजकारणामध्ये वादबुद्धी हे त्यांचं वैशिष्ट्य. असे अनेक लोक असतात आणि ते वादबुद्धीनं काही बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपलं? सातत्याने याला पाडीन त्याला पाडीन सुरू झाले. आता ते याला बघतो त्याला बघतो. अशोक पवारांना धमकी दिली, अमोल कोल्हेंना धमकी दिली. अशोक पवारांना आता चॅलेंज दिले. अशोक पवारांना म्हटली तुम्ही कसे आमदार होता तर मी बघतो. अजितदादांचं कालचं बघतो. असं आहे की म्हणजे मतदारांचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायला लागला आणि बोलायला लागला तर काय बोलायचं आपण त्याच्यावरती? कारण तुम्ही म्हणतात तसं मी काय ऐकलं नाही, कारण मी ह्याच्यात होतो मराठवाड्यामध्ये. मी आत्ताच आलो या कार्यक्रमाच्या आधी. पण मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते, मुख्यमंत्री, मंत्री, या सगळ्यांच्यावर काही पक्ष फाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते. आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटतं. पण त्याचा विचार आपण काय करायचा? उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं. साहेब, मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. आता नकली सेना आणि नकली काँग्रेस हे विचारधारा इतरांना पटत नाही असं त्यांचं. असं आहे, एखादा पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी काही असेल, विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्यात जात असतील, लोकांच्यात प्रश्न मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील, त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना दिला? हे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे. आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे. सर, एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला, आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात. नेमकं काय त्याचं काय उत्तर द्यायचं झालं? खूप झालं नाही, पण मग असा पण विचार केला जातो का मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता? असं कोणाचं आम्हाला कोणाला गरज पडत नव्हतं. आमच्या बुद्धीला जी कळते, ज्या विचारधारेत आम्ही वाढलो, जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो, त्याच्या बाहेर आम्ही राहणार. साहेब, महायुतीमध्ये छगन भुजबळ हे कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भीती वाटते असं हे मला माहिती नाही कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा, त्याचं काही चिफा नाही ठेव.
मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये, ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं ते त्यांचं मत आहे, माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला मुळीच वाटत नाही.